केदार खंडे प्रकटित स्कंद रूपः देवो महेशा शशिशेखरा श्री यस्योत्तरे भाति मुखम प्रसन्नम पशुपतीनाथम तमहम नमामि। केदारनाथ मंदिरातील त्रिकोणी आकारातील लिंग म्हणजे त्यांचा खांदा, तर पशुपतीनाथ येथे मुख आहे। भगवान शिवाच्या केदारनाथ दर्शनानंतर पशुपतीनाथांचे दर्शन घ्यावे अशी एक पुरातन मान्यता आहे। संत नगरी शेगाव येथील गारवा टुरिझम यांनी याच क्रमानुसार केदारनाथ यात्रेचे दिव्य आयोजन केले आहे। येत्या 5 मेला शेगाव रेल्वे स्थानकावरून निघणाऱ्या या यात्रेचे पहिले तीर्थक्षेत्र हरिद्वार असणार आहे। रात्री मुक्काम आणि तेथील दर्शने घेऊन पुढील प्रवास ट्रॅव्हलर बसने होईल। ऋषिकेश, देहरादून, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, मानागाव आणि पशुपतीनाथ ही या यात्रेतील प्रमुख ठिकाणे आहेत। पोहोचण्याची वेळ आणि हवामान यानुसार पुढील मुक्कामाची ठिकाणे ठरतील। मुक्कामासाठी चांगल्या हॉटेल्स, कधी वातानुकूलित आश्रम तर कधी टेंट हाऊस मध्ये देखील मुक्काम करत तीर्थाटन होईल। प्रवाशांची सेवा हेच गारवा टुरिझम यांचे ध्येय असून यात्रेत 1 वेळ अल्पोपहार, 2 वेळ भोजन आणि 2 वेळा चहा मिळेल। बद्रीनाथ धाम या ठिकाणी भगवान विष्णूंनी कठोर तपश्चर्या केली। त्यांचे संरक्षण बोरीच्या झाडाचे रूप घेऊन माता लक्ष्मीने केले आणि हे स्थान बद्रीनाथ म्हणून प्रसिद्ध झाले। शिव विष्णूंच्या महत्वाच्या स्थानांना भेटी देणे हा या यात्रेचा प्रमुख उद्देश असून ही यात्रा जीवनातील एक सुखद अनुभूती ठरणार आहे। या यात्रेला जाण्यासाठी आपण इच्छुक असाल तर कृपया दिलेल्या नंबरवर संपर्क साधून लवकरात लवकर आपले सीट आरक्षित करा। ओम नमः शिवाय।